In previous 3 lectures, we studied types of animal tissues. Then now, today, we are going to learn a plant tissue. तर बघा, plant tissue विषयी माहिती घेऊया आपण. बघा, plant is a type of tissue that are present on plants. It has many functions like to support plant, to provide mechanical strength, to protect and conduct food and water, etc. Then plant tissue are tissues that make up the plants. They are entirely different from animal tissues. There are two types of plant tissues. First is a meristematic tissue and then second permanent tissue. Then first type से meristematic tissue. Meristematic tissue म्हणजे काय? विभाजी होती. तर meristematic tissue is present in specific parts of a plant and growth occurs in those parts only. म्हणजे वनस्पतीच्या ठराविक भागातच असणाऱ्या विभाजी ऊतीमुळे त्या भागातच वाढ सुरू होत असते. The cells of meristematic tissue contain thick cytoplasm and a thin cell wall and are compactly packed together. म्हणजे या ऊतींच्या पेशीमध्ये ठळक केंद्र, दाट जीवद्रव्य व सभोवताली पातळ पेशी भित्तिका असून त्या अगदी दाटीवाटीने रचलेल्या असतात. व्हॅक्युल्स आर युजली अब्सेंट इन दीज सेल्स. या सेल्समध्ये बहुधा रिक्तिका नसतात. तसेच दीज सेल्स आर हायली ऍक्टिव्ह. ह्या पेशी अतिशय क्रियाशील असतात. त्याचप्रमाणे मेरिस्टेमॅटिक सेल्स आर क्युबिकल अँड लिव्हिंग सेल्स विथ अ बिग न्यूक्लियस. To bring about plant growth is the main function of meristematic tissue. सगळ्यात महत्वाचं कार्य विभाजी ऊतींचं म्हणजे वनस्पतींची वाढ करणे. According to the location, meristematic tissue is of 3 types. First, apical meristem, second, intercalary meristem, and third, lateral meristem. Then first type C, apical meristem म्हणजे काय? प्ररोह विभाजी ऊती. या at the tip of the root and stem या मूळ व खोडांच्या टोकाशी असतात. याचं फंक्शन जे आहे ते इन्क्रीजेस द लेंथ ऑफ द रूट अँड स्टेम म्हणजे मूळ व खोडांची लांबी वाढवण्याचं काम या अपिकल मेरिस्टेम टिश्यूज करत असतात. देन सेकंड टिश्यू इंटरकॅलरी मेरिस्टेम म्हणजे काय? तर आंतरीय विभाजी ऊती. ॲट द बेस ऑफ द पेटिओल ऑफ लिव्ज अँड ऑफ ब्रँचेस म्हणजे पानांच्या, देठाच्या व फांद्याच्या तळाशी या टिश्यूज आढळतात. यांचं फंक्शन काय आहे बघा? ग्रोथ ऑफ ब्रँचेस अँड फॉर्मेशन ऑफ लिव्ज अँड फ्लॉवर्स म्हणजे फांद्यांची वाढ करणं आणि पानं आणि फुलांची निर्मिती करण्याचं काम या इंटरकॅलरी मेरिस्टेम करत असतात. देन थर्ड, लॅटरल मेरिस्टेम म्हणजे काय? पार्श्व विभाजी ऊती. या लॅटरल साइड्स ऑफ रूट अँड स्टेम म्हणजे या मूळ व खोडाच्या पार्श्वभागामध्ये आढळतात. याचं फंक्शन आहे इन्क्रीजेस डायमीटर ऑफ द रूट अँड स्टेम म्हणजे मूळ आणि खोडाचा घेर व रुंदी वाढवण्याचं काम ह्या लॅटरल मेरिस्टेम टिश्यूज करत असतात. देन सेकंड टाइप सी, परमनंट टिश्यू. बघा, परमनंट टिश्यू म्हणजे काय? स्थायी ऊती. आफ्टर देअर ग्रोथ इज कम्प्लीट, न्यू सेल्स फॉर्म्ड बाय डिव्हिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू lose their ability to divide and start to perform a specific function at specific place. Thus, they permanently acquire a specific structure, shape and location and perform a specific function, and this is called as differentiation, and permanent tissue are formed from these differentiated cells. म्हणजे विभाजी ऊतींच्या पेशी विभाजनाने तयार झालेल्या नवीन पेशी या पूर्ण वाढीनंतर ठराविक ठिकाणी एखादे विशिष्ट कार्य करू लागतात आणि त्यावेळी त्यांची विभाजन क्षमता जी आहे तर ती काय होत असते? संपत असते.
अशा प्रकारे कायमस्वरूपी आकार, आकृती व कार्य धारण करण्याच्या प्रक्रियेस डिफरन्सिएशन म्हणजे विभेदन असं म्हणतात. आणि अशा विभेदित पेशीपासून काय बनतात तर परमनंट टिश्यू बनतात. देअर आर two types of permanent tissue. First, simple permanent and complex permanent tissue. Then next point, see types of simple permanent tissue. There are three types of simple permanent tissue. First, parenchyma म्हणजे मूलऊती. Then second, collenchyma म्हणजे स्थूलऊती. आणि then third, sclerenchyma म्हणजे काय तर दृढऊती. तर त्याचं स्ट्रक्चर बघूया. फर्स्ट पॅरेनकायमाचं स्ट्रक्चर बघूया. लिव्हिंग सेल्स विथ थिन सेल वॉल अँड इंट्रासेल्युलर स्पेसिस. यामध्ये पातळ पेशी भित्तिका आणि आंतरपेशी पोकळ्या असलेल्या जिवंत पेशी असं या सेलचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर लोकेशन ऑल पार्ट्स लाईक रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लावर्स अँड सीड्स. देन फंक्शन सपोर्ट स्टोरेज ऑफ फूड अँड फिलिंग व्हॅकंट स्पेसिस म्हणजे काय तर मोकळ्या जागा भरणं, आधार देणं आणि अन्न साठवण्याचं काम या टिश्यूज करत असतात. देन या पेरेनकायमाचे सबटाईप्स म्हणजे उपप्रकार कोणते आहेत तर क्लोरेनकायमा म्हणजेच काय हरितऊती आणि एरेनकायमा म्हणजे काय वायुऊती आहेत. क्लोरेनकायमाचं फंक्शन काय आहे बघा, लीव्ज अँड परफॉर्म्स फोटोसिंथेसिस. आणि त्याचप्रमाणे एरेनकायमाचं फंक्शन आहे हेल्प्स ॲक्वॅटिक प्लांट्स लीव्स अँड स्टेम टू फ्लड. देन सेकंड टाईप सी कोलेनकायमा. तर या टिश्यूचं स्ट्रक्चर बघा. इलॉंगेटेड लिव्हिंग सेल्स विथ थिकेंड सेल वॉल अँड ॲट कॉर्नर्स ड्यू टू सेल्युलोज अँड पेक्टिन. म्हणजे या टिश्यूच्या ज्या पेशी आहेत तर त्या कशा असतात लांबट. त्याचप्रमाणे सेल्युलोज व पेक्टिनमुळं कोपऱ्यांशी जाड झालेल्या पेशीभित्तिका असतात. आणि त्याचं लोकेशन ॲट द बेस ऑफ लीफ, पेटिओल, ब्रँचेस अँड स्टेम. फंक्शन सपोर्ट अँड फ्लेक्झिबिलिटी टू व्हेरियस पार्ट्स म्हणजे अवयवांना लवचिकता व आधार देण्याचं काम या कोण करतात कोलेनकायमा या टिश्यूज करतात. देन थर्ड स्केलरेनकायमा म्हणजे काय तर दृढऊती बघूया. तर याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. तर डेड अँड फायबरस सेल्स विथ टॅपरिंग एंड्स अँड सेल वॉल कंटेन्स लिग्निन म्हणजे दोन्ही टोकांना निमुळत्या तंतुमय व मृतपेशी आणि पेशी भित्तिकेमध्ये लिग्निन हा पदार्थ आपल्याला आढळतो. त्यानंतर लोकेशन स्टेम, व्हेन्स ऑफ लीव्ज, हार्ड कोट्स ऑफ सीड्स, आउटर कवरिंग ऑफ कोकोनट म्हणजे खोड, पानांच्या शिरा, बियांचे कठीण कवच आणि नारळाचे बाह्य आवरण यामध्ये आपल्याला या स्केलरेनकायमा टिश्यूज आढळतात. फंक्शन गिव्ह स्ट्रेंथ अँड रिजिडिटी टू पार्ट्स ऑफ द प्लांट्स म्हणजे अवयवांना टणकपणा आणि मजबूती देण्याचं काम या टिश्यू करत असतात. देन वी सी द नेक्स्ट पॉईंट टाईप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. देअर आर टू टाईप्स ऑफ कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू, झायलेम आणि फ्लोएम. तर त्याचे झायलेम फर्स्ट पॉईंट सी झायलेम. तर कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य काय बघूया. कन्सिस्ट ऑफ थिक वॉल्ड डेड सेल्स म्हणजे जाड भिंतीच्या मृतपेशीपासून बनलेल्या आहेत. टाईप्स ऑफ सेल्स तर ट्रॅचिएट्स, व्हेसल अँड झायलेम फायबर्स अँड झायलेम पॅरेनकायमा हे त्याचे काय आहेत टाईप्स आहेत. फंक्शन काय बघा. स्ट्रक्चर लाईक इंटरकनेक्टेड ट्यूब्स, कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स ओनली इन अपवर्ड डायरेक्शन म्हणजे एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखी रचना असते आणि त्याचप्रमाणे पाणी आणि खनिजांचं वहन खालून वरच्या दिशेने करत असतात. देन सेकंड टाईप सी फ्लोएम. तर फ्लोएम म्हणजे काय रसवाहिनी. तर इट कन्सिस्ट ऑफ सायटोप्लाझम कंटेनिंग लिव्हिंग सेल्स. त्याचप्रमाणे याचे टाईप्स काय आहेत बघा. सीव ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, पॅरेनकायमा आणि फ्लोएम फायबर्स. तर फंक्शन ट्यूब्स जॉईन टू इच अदर, कंडक्ट शुगर अँड अमिनो ॲसिड्स फ्रॉम लिव्स टू व्हेरियस पार्ट्स इन अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन.
तर पानांकडून शर्करा आणि अमिनो आम्लांचं वहन हे वरच्या व खालच्या दिशेनं करण्याचं काम या फ्लोएम टिश्यूज करत असतात. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट सी, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, जैव तंत्रज्ञान. तर बघा डेफिनेशन काय बघूया. द टेक्निक्स ऑफ ब्रिंगिंग अबाउट इम्प्रूव्हमेंट्स in living organism by artificial genetic changes and by hybridization for the welfare of human beings are together called biotechnology. म्हणजे मानवी फायद्याच्या उद्देशाने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत तर त्यांना जैवतंत्रज्ञान म्हणजे काय, बायोटेक्नॉलॉजी असं म्हटलेलं आहे. आता इट इन्क्लूड्स द टेक्निक्स ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर. यामध्ये या तंत्रज्ञानामध्ये जनुकीय अभियांत्रिकी व ऊतीसंवर्धन या दोन्ही तंत्रांचा समावेश असतो. इट युजेस आर इन द प्रोडक्शन ऑफ कॅश क्रॉप्स, इम्प्रूव्हमेंट इन व्हरायटीज ऑफ कॅश क्रॉप्स, increase in abilities of plants to withstand environmental stresses, vaccine production, early diagnosis of congenital diseases, organ transplant, cancer research, production of artificial skin, cartilage, etc. in laboratories. म्हणजे या जैवतंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला नगदी पिकांचं उत्पादन घेणं, त्यांच्या प्रजातीमध्ये सुधारणा करणं, पर्यावरणीय ताण सहन करण्याच्या क्षमतेत त्या पिकांची वाढ करणं, त्याचप्रमाणे लस निर्मिती, जन्मजात रोगांचं निदान करणं, इंद्रियांचं रोपण करणं, कर्करोगाचं संशोधन आणि त्याचप्रमाणे प्रयोगशाळेत कृत्रिम त्वचा आणि कार्टिलेज म्हणजे कुर्च्या तयार करणं या क्षेत्रामध्ये भरपूर मोठी प्रगती होत आहे.